नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओ पॉवरपॉईंट तासिकेत आपण दूत म्हणजे राज्याचे नेत्र या पहिल्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे। या पाठाचे लेखक मल्हार रामराव चिटणीस आहेत आणि हा पाठ शिवकाळातील दूताची कर्तव्ये, दूताची कार्य, दूताची वैशिष्ट्ये यावर आधारित हा पाठ आहे। मागच्या तासिकेत, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दूत म्हणजे काय, दूत कशाला म्हणतात, दूताचे प्रकार 3 आहेत। निसृष्टार्थ दूत, 2 मितार्थ दूत आणि 3 शासनवाहक दूत असे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत। आणि तिन्ही प्रकारचा अर्थ, या तिन्ही संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर आपण निसृष्टार्थ दूताची लक्षणे, कर्तव्ये, वैशिष्ट्ये, विशेष कोणकोणती आहेत याला आपण सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये निसृष्टार्थ दूताच्या कर्तव्यामध्ये पहिलं कर्तव्य आहे किंवा वैशिष्ट्य आहे किंवा लक्षण आहे किंवा विशेष आहे, कोणताही एक शब्द घेऊन परीक्षेमध्ये प्रश्न येतो, म्हणून ही पर्यायी समानार्थी शब्द मी या ठिकाणी नोंदवलेली आहेत आणि सांगितलेली सुद्धा आहे। त्यामुळे पहिलं निसृष्टार्थ दूताचं कर्तव्य आहे परवानगी सह शत्रू राज्याचा प्रवेश। कारण दुसऱ्या राज्यामध्ये जायचं असेल तर दुसऱ्या राज्याच्या राजाची परवानगी घ्यावी लागत होती किंवा घ्यावी लागते आणि आजही याच पद्धतीने परवानगी घ्यावी लागते। आपल्या देशाच्या पंतप्रधानाला दुसऱ्या देशात जर जायचं असेल आणि आपल्या पंतप्रधानाचा जो काही दूत आहे, जो काही पी आहे, तो पीए त्या दुसऱ्या देशातल्या राष्ट्राध्यक्षाच्या किंवा पंतप्रधानाच्या तो पीएशी, दूताशी तो पत्रव्यवहार करतो आणि परवानगी मिळाल्यानंतरच तो जाण्याची तयारी करत असतो। किंवा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं उदाहरण घ्या, दुसऱ्या राज्यात जर जायचं असेल तर सुद्धा अशाच पद्धतीने तिथल्या राज्याचा मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याचा जो पी आहे त्यांच्याशी तो त्या दूताशी पत्रव्यवहार करावा लागतो। आम्ही येणार आहोत, आपली परवानगी आहे का ना, हरकत प्रमाणपत्र, परवानगी घ्यावी लागते, मगच आपल्याला दुसऱ्या देशात, दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या प्रांतात जाता येतं, अन्यथा जाता येत नाही। कारण ही जी पद्धत आहे ही आजची पद्धत नाही, शिवकाळापासून ते आज 21व्या शतकात वर्तमान काळामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे, तीच प्रोसेस आहे, तीच प्रक्रिया आहे। त्याच पद्धतीने आपल्याला जावं लागतं किंवा आपल्याला सुद्धा वैयक्तिक एखादा इराण, अमेरिका, सौदी अरेबियामध्ये जायचं असेल तर अशाच प्रकारची प्रोसेस करावी लागते, तरच जाता येतं, अन्यथा जाता येत नाही। त्यानंतर आपण निसृष्टार्थ दूताचं दुसरं कर्तव्य आहे त्या राज्यामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या प्रांतामध्ये गेल्यानंतर त्या राज्याची जी राज्यसभा आहे, राज्यसभेची अनुमती व अभिवादन। त्या राज्यात, त्या प्रांतात गेल्यानंतर त्या राज्याची जी काही राज्यसभा आहे त्या राज्यसभेमध्ये अचानक आपल्याला जाता येत नाही, त्या प्रदेशात जाण्याची आपला परवानगी घेतलेली आपण।
परवानगी मिळवलेली आहे, परंतु त्या सभेमध्ये, राज्याच्या सभेमध्ये जाण्याची आपण परवानगी घेतलेली नाही. ती सुद्धा तिथे गेल्यानंतर आपल्याला परवानगी घ्यावी लागेल. राज्यसभेची अनुमती व अभिवादन. आणि राज्यसभेची परवानगी मिळाल्यानंतर, राज्यसभा म्हणजे त्या प्रदेशातल्या राज्याचं जी काही सभा आहे, जसं आपल्या देशातल्या जसं मंत्रिमंडळाची सभा असतात, मंत्रिमंडळाच्या बैठकी असतात, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला कोणालाही उपस्थित राहता येणार नाही. जर परवानगी मिळाली तर, परवानगी घेतली तरच उपस्थित राहता येतं, अन्यथा उपस्थित राहता येत नाही. तसं शिवकाळातलं सुद्धा तसंच आहे. आणि परवानगीशिवाय राज्यसभेत जाऊ नये, कारण त्या राज्याचे, त्या प्रांताचे ज्या बैठका असतात, ज्या काही सभा असतात, ते आपल्या राज्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये, डावपेचाच्या संदर्भामध्ये, संरक्षणाच्या संदर्भामध्ये, प्रजेच्या संदर्भामध्ये त्या गुप्त बैठका सुद्धा असतात. मग त्या बैठकीला दुसऱ्या राज्याचा दूत अचानकपणे बिना परवानगी उपस्थित राहता येणार नाही. म्हणून परवानगीशिवाय राज्यसभेत जाऊ नये. आणि सभेत राज्यास आणि समजा परवानगी मिळाली, आणि परवानगी मिळाल्यानंतर जी काही सभा आहे त्या सभेत गेल्यानंतर त्या सभेचा, त्या प्रदेशाचा किंवा त्या सभेचा जो काही प्रमुख आहे, जो काही राजा आहे, त्यांना नम्रपणे, विनम्रपणे अभिवादन करावे. नमस्कार असं खाली मुंडी घालून नमस्कार करावे. दंडवत घालणं ही त्यावेळी कंपल्सरी, आजही आहे कंपल्सरी. आपल्यापेक्षा आपण एखाद्या मोठ्या माणसाला जर भेटायला समजा गेल्यानंतर आपला सुद्धा नम्रपणे नमस्कार घालावं लागतं. आता सध्याची माणसं किंवा सध्याचे विद्यार्थी गुरुजनांना किंवा सरांना, शिक्षकांना किती अभिवादन करतात, किती नमस्कार घालतात, हा एक चिंतनाचा प्रश्न आहे. आणि म्हणून एखाद्या वर्गामध्ये एखादा वर्ग सुरू असेल आणि त्या वर्गाचे प्रमुख सर असतात, त्या वर्गामध्ये सुद्धा प्रवेश करत असताना सरांची परवानगी घ्यावी लागते, आणि वर्गातून बाहेर जाताना सुद्धा सरांची परवानगी घ्यावी लागते. तर किती विद्यार्थी अशा पद्धतीनं वर्तन करतात, अशा पद्धतीने वागतात, हा एक चिंतनाचा विषय आहे. आणि परवानगी मिळाल्यानंतर, राज्यसभेत गेल्यानंतर आपल्या प्रदेशाचा दूत दुसऱ्या प्रदेशामध्ये, आणि त्या सभेचा जो राजा आहे, त्या सभेला जो संबोधित करत आहे, जो मार्गदर्शन करत आहे, तो राजा बस म्हणल्यानंतर, बसण्याची परवानगी दिल्यानंतरच आसनस्थ व्हावं, अन्यथा आसनस्थ होऊ नये. अशा पद्धतीची नियम, अशा पद्धतीची वागणूक शिवकाळामध्ये होती आणि आज सुद्धा आहे. चांगली माणसं अशाच पद्धतीने वागतात. आम्ही सुद्धा असंच वागतो. आम्हाला शिकवणारे, आम्हाला शिकवलेले गुरुजी भेटल्यानंतर आम्ही हात जोडून असं नम्र होऊन सरांना आम्ही नमस्कार घालतो. आणि त्यांच्या घरी जर गेला, आम्ही जाण्याचा कधी योग आला, बस म्हटल्याशिवाय आम्ही बसत नाही आज सुद्धा. अशा प्रकारचं अशा प्रकारची सवय, अशा प्रकारची गुण तुमच्यामध्ये किती आहेत, तुम्ही याची तुलना करण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणूनच अशा पद्धतीची राज्यसभेची अनुमती व अभिवादन त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, आणि अभिवादन करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची गुण त्या दूताच्या अंगी असणं आवश्यक आहे ना. मी हिंदुस्थानचा कोण आहे, दूत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, असं जर प्रत्येकामध्ये मी पण जर निर्माण झाला तर दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला जाता येणार नाही. एखाद्या व्यक्तीला जर भेटायचं असेल, एखाद्या व्यक्तीकडून समजा काम करून घ्यायचं असेल, एखाद्या व्यक्तीकडून काही शिकायचं असेल, नम्र होऊन, लीन होऊन
या गोष्टी आपल्याला ग्रहण कराव्या लागतात. ताटर होऊन अरेरावी करून काही मिळत नाही. लीनता, शालीनता अशा पद्धतीचे गुण, विशेष गुण वैशिष्ट्ये त्या काळी दूताच्या अंगी होते. म्हणूनच तो काळ अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. तिसरं कर्तव्य आहे सुसृष्टात दूताचं तिसरं कर्तव्य आहे शत्रू राजाचा शोध. आपल्या प्रदेशातला दूत दुसऱ्या प्रदेशामध्ये जेव्हा जातो तेव्हा उगीच जात नाही. तिथल्या प्रदेशाचं सर्व वातावरण, सर्व परिस्थिती याचा इत्थंभूत शोध घेण्यासाठी आपला दूत जात असतो. आणि शत्रुरायाचा शोध त्यांनी काय काय घेणं गरजेचं आहे. दुर्गाचा शोध. दुर्ग म्हणजे काय? किल्ले. दुर्ग किती आहेत, कुठे कुठे आहेत, कशी रचना आहे, प्रवेश कसा करता येतो, दुर्गाच्या सभोवतालची परिस्थिती कशी आहे, प्रवेश केल्यानंतर बाहेर प्रवेश करण्याचा मार्ग कसा आहे, याचा अभ्यास, याची माहिती दूतानं घेणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या राज्यानं दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या प्रदेशामध्ये जाण्यास सांगितलं म्हणून फक्त जाऊन येणे ही दूताची कर्तव्ये नाहीत. सुसृष्टात दूत म्हणजे योग्य परिस्थिती, काल, परिस्थिती यानुसार निर्णय घेऊन वाटचाल करणारा दूत, अशा पद्धतीचा हा दूत आहे. भौगोलिकता तिथली कशी आहे, जमीन, पाणी, दगड, गोटे, डोंगर, अशा प्रकारची भौगोलिकता याचा सुद्धा शोध, याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर संरक्षण साहित्याचा शोध. दुसऱ्या राज्यातील राजा किंवा दुसऱ्या राज्यातील जो काही प्रदेश आहे तो संरक्षणाकडे कसं पाहतो, संरक्षण साधनसामुग्री कशा प्रकारची वापरतो आणि त्यावर कशा प्रकारचा खर्च करतो, याचाही सांगोपांग अभ्यास दूतांनी करणं गरजेचं आहे. राज्याची कोश संपन्नता, राज्यामध्ये आर्थिक वैभव कसा आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, उत्पन्न कसं आहे, महसूल काय आहे, आवक काय आहे, जावक काय आहे, आणि तो प्रदेश आर्थिक सुसंपन्न आहे का किंवा नाही, काय कमतरता आहे, त्या राज्यावर कोणकोणत्या इतर प्रदेशाचं कर्ज आहे, ऋण आहे, याचाही दूताने अभ्यास केला पाहिजे आणि करणंसुद्धा गरजेचं आहे. राज्य मित्रत्वाचा शोध. तो जो कोणी राजा आहे त्या राजाचे मित्र कोण कोण आहेत, तो राजा कोणाकोणासोबत मैत्री करतो आणि ते मित्र कशा पद्धतीने त्यांची वागणूक आहे, कशा पद्धतीचं वर्तन आहे, राजाच्या आवडीनिवडी काय आहेत, अशा पद्धतीची चिकित्सा दूताला करावी लागत होती. आणि एवढंच नव्हे तर आपला जो कोणी दूत दुसऱ्या राज्यामध्ये जातो त्याला सैन्याचा सुद्धा अभ्यास करावा लागता. सैन्याचा सुद्धा शोध घ्यावा लागत होता. सैन्याची रचना कशी आहे, सैन्याची संरचना कशी आहे, सैन्याची संख्या कशी आहे, कोणत्या पद्धतीने सैन्य शत्रू राजाशी लढतात, याचा सुद्धा अभ्यास दूताला करावा लागत होता. आणि एवढंच नव्हे, राजा व प्रजा यांचे संबंध कसे आहेत, राजाच्या संदर्भामध्ये प्रजेच्या मनामध्ये कशा प्रकारची आस्था आहे, कशा प्रकारचं प्रेम आहे, आणि तिथली जनता, तिथली प्रजा राजाच्या प्रशासनावर खुश आहे का नाही, याचाही शोध दूताने घेणं गरजेचं आहे. आणि जनतेचे राजावरील प्रेम हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण दुसऱ्या राज्यावर आपला कब्जा जर मिळवायचा असेल
त्या राजाची सत्ता, त्या प्रदेशाची सत्ता हस्तगत करायची असेल तर ज्या ज्या उणिवा आहेत, ज्या ज्या कमकुवत बाबी आहेत, त्या कमकुवत बाबी दुसऱ्या शत्रू राजाच्या लढण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या बाबी उपयुक्त असतात, महत्त्वाच्या असतात. आणि जनतेचे राजावरील प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जनता अतिशय आनंदी होती, सुसंपन्न होती. जनतेचं छत्रपती शिवाजी महाराजांवर अलोट अशा प्रकारचं प्रेम होतं. आणि या प्रेमाच्या माध्यमातूनच ही जी काही माणसं आहेत, ही माणसं जीवन जगत आली आहेत. म्हणूनच दूत हा संकाम्या नसावा. एखाद्या राजाचा दूत दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर तिथल्या प्रदेशाची सांगोपांग माहिती तो घेणं गरजेचं आहे. आणि माहिती घेत असताना, शोध घेत असताना तिथल्या प्रदेशातल्या जनतेला किंवा राजाला किंवा तिथल्या दूताला किंवा तिथल्या सैन्याला कळता कामा नये. अशा प्रकारची गुप्त माहिती दूताने घेणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने या या दूत म्हणजे राजाचे नेत्र या प्रकरणामध्ये मल्हार रामराव चिटणीसांनी मांडणी केलेली आहे. आपण चौथ्या कर्तव्याकडे आपण वळणार आहोत, त्याचा विचार करणार आहोत. निसंकोच संवाद किंवा बोलणे. आपल्या प्रदेशातला दूत दुसऱ्या प्रदेशात गेल्यानंतर तिथल्या प्रदेशातल्या राजाशी, तिथल्या प्रदेशाच्या दूताशी, तिथल्या प्रदेशातल्या प्रत्येक माणसाशी, सैन्याशी किंवा सामान्य नागरिकाशी बोलत असताना निसंकोचपणे संवाद साधणं गरजेचं आहे. भयमुक्त बोलणं गरजेचं आहे. भयमुक्त व आत्मविश्वासपूर्ण बोलणे. जर आपण त्यांच्याशी भीत घाबरत जर बोलण्याचा जर प्रयत्न केला तर समोरच्या शत्रू प्रदेशाला किंवा राजाला सुद्धा वाटतं की हा दूत सहज आलेला नाही, याच्या मनामध्ये काहीतरी गलबत आहे, काहीतरी खोटं नाटं आहे, काहीतरी काळबेर आहे. हा सहज आपल्या प्रदेशाला भेट दिलेला आलेला नाही. दोन प्रदेशामध्ये चांगला सुसंवाद राहावा म्हणून हा व्यक्ती आलेला नाही. काहीतरी डावपेच आखण्यासाठी, आपल्या प्रदेशाची सगळी पाहणी टेहाळणी करण्यासाठी हा आलेला आहे. हे अशा प्रकारचे विचार शत्रू राज्याच्या मनामध्ये येता कामा नये. म्हणून जे काही आपण बोलत आहोत अगदी आत्मविश्वासपूर्ण, अगदी धाडसानं, भयमुक्त आत्मविश्वासपूर्ण बोलणं गरजेचं आहे. आणि स्वराज्याची कौतुकसुद्धा करावं. समजा कोणी लोक जर विचारले तुमचा राजा कसा आहे, तुमच्या राजाचं प्रशासन कसं आहे, तुमच्या राजाच्या काळातली जनता कशी आहे, असं कोणी विचारलं किंवा नाही विचारलं तरी स्वराज्याचं भरभरून कौतुक करावं. आमचा राजा असा आहे, आमच्या राजाचं प्रशासन असं आहे, आमच्या राजाचा काळ असा आहे, आनंदी आनंदगडे जिकडे तकडे तिकडे चोहीकडे अशा प्रकारचं आनंदमय वातावरण आहे, असं दूतानं तिथे गेल्यानंतर सांगितलं पाहिजे. आणि सांगणं हे कर्तव्यच आहे त्याचं. सभेत स्वराज्याचं मोठेपण सांगावे. पहा, सभेमध्ये बाहेरच्या देशातला, बाहेरच्या प्रदेशातला, बाहेरच्या राज्यातला दूत आलेला आहे म्हणून बोलण्यासाठी सुद्धा संधी देतात. आणि संधी दिल्यानंतर सभेत स्वराज्याचं मोठेपण सांगावं. आमचे राजे, महाराजे, राजाधिराज असे आहेत. त्याचा स्वभाव, त्यांचं वर्तन, त्यांची वागणूक, प्रजेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामान्य माणसापर्यंतची त्यांची नजर, आणि आमच्या राज्यामध्ये कशा प्रकारचा सौहार्द आणि आनंद आहे याचं दूतानं तोंडभरून कौतुक करणं गरजेचं होतं. आणि त्या काळामध्ये करत होतेच. आणि जो काही काळ आहे, शिवकाळ आहे, बहामनी काळ आहे, पेशवे काळ आहे, मोगलांचा काळ आहे, मोगलशाही आहे, कुतुबशाही आहे, हे अशा प्रकारचे जे काही काळ होता, ज्या काही शाह्या होत्या, हे सर्व दूतावरच अवलंबून होतं.
दूत जे सांगल तेच खरं होतं आणि तेच पूर्व दिशा होती आणि तेच अंतिम सत्यसुद्धा होतं. आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर एखाद्या राजासोबत जर युद्ध करायचं असेल, लढाई करायचं असेल, तर अचानक करता येत नव्हतं. अगोदर दूतामार्फत सगळी माहिती घ्यावी लागत होती, सर्व माहिती काढावी लागत होती, शोध घ्यावा लागत होता, मगच युद्धाचा निर्णय करावा लागत होता. अचानक युद्ध कोणालाही पुकारता येत नव्हतं आणि आजही करता येत नाही. अशा पद्धतीनेच आखणी जर करण्याचा जर प्रयत्न केला तरच करता येतं, अन्यथा करता येत नाही. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल, दूताची जी काही जबाबदारी आहे, दूताचं जे काही कर्तव्य आहे, दूताचं कर्तव्य म्हणजे आदर्श कर्तव्य होतं आणि त्या आदर्श कर्तव्यावरच राजाचा काळ, राजाची सत्ता, राजाचं प्रशासन हे अवलंबून होतं. म्हणून दूत हा अतिशय चाणाक्ष, दूत हा हुशार, दूत हा सतर्कतेमध्ये अतिशय प्रभावी आणि निपुण असणं गरजेचं होतं. आणि अशा पद्धतीने त्या काळामध्ये दूतावरच ही जबाबदारी पार पाडत होती. आणि अशा पद्धतीने जे या घटना पाहत असताना आपण त्या पद्धतीचा विचारही सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि निसृष्टात दूताचे जे 5वं कर्तव्य आहे, स्वराजाचा दानशूरता. आमचा राजा किती दानशूर आहे, किती उदारमतवादी आहे, अशा पद्धतीची मांडणी दुसऱ्या राजाच्या सभेमध्ये दूत करत होते. आणि स्वतःचा जो राजा आहे, स्वतःच्या राजाचा पराक्रम, स्वतःच्या राजाचं कर्तृत्व आणि श्रीमंती कशी आहे आणि श्रीमंतीचा डोलारा कसा आहे याची सुद्धा मांडणी त्या ठिकाणी करावी लागत होती. आणि आमचा राजा घाबरट आहे, आमचा राजा भित्रा आहे, आमचा राजा लाजाळू आहे, आमचा राजा साधारण आहे, आमच्या राजाकडे धाडस नाही, धैर्य नाही, धीर नाही, असं सांगता कामा नये. दुसऱ्या शत्रू राजाला तर एवढी संधी लागते. म्हणून आमचा राजा पराक्रमी आहे, शूर आहे, वीर आहे, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दूताला सांगावं लागत होतं. आणि एवढंच नव्हे तर आमच्या राजा सुद्धा कसा श्रीमंत आहे, आमच्या राजाकडे धन दौलत आहे, द्रव्य आहे, संपत्ती आहे, सगळं काही आहे. म्हणून पराक्रम व श्रीमंतीचा थाट कशा पद्धतीचा आहे ते सुद्धा दूताला सांगणं गरजेचं होतं. आणि आमचा राजा प्रजाहित दक्ष राजा आहे. आमचा राजा स्वतःचंच कल्याण, स्वतःचाच विकास, स्वतःचं भलं पाहणारा नाही, प्रजाहित दक्ष राजा आहे. प्रजेचं हित ते माझं हित आहे, प्रजेचं कल्याण ते राजाचं कल्याण आहे. अशा प्रकारचा दूरदृष्टी असणारा राजा हे छत्रपती शिवाजी महाराज, आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं त्या काळात ते छत्रपती शिवाजी महाराजचे काळातले दूत दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर सांगत होते. तर पहा आपले राजे आता कसे आहेत, पहा सध्याचे राजे बघा, विचार करा तुम्ही. आपले सुद्धा राजे, तुम्ही असं कोणते राजे आहेत? प्रत्येक तालुक्याला एक राजा आहे, प्रत्येक तालुक्याला एक राजा आहे, प्रत्येक जिल्ह्याला एक राजा आहे. ही अशा प्रकारे तालुक्याचे राजे, जिल्ह्याचे राजे आणि महाराष्ट्राचे राजे हे कसे आहेत, कसे वागतात, त्यांचं कसं वर्तन आहे आणि राजाच्या विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे. खरंच छत्रपती शिवाजी महाराजची परंपरा हे चालवतात का, चालवत आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेऊन फक्त राज्य करतात, फक्त राज्य करतात, फक्त प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुद्धा कार्य आपल्याला पाहायला मिळत नाही. भोजनावळी आमचा राजा
आमच्या काळामध्ये किंवा आमच्या राजाच्या काळात किंवा आमच्या राजाच्या प्रांतामध्ये राजा लोकांना कशी जेवणं घालतं, भोजनावळी कशी उठवतात, भोजनावळी कशी उठतात. राजा अन्नदान करण्यामध्ये हा सर्वश्रेष्ठ आहे. सारख्या भोजनावळी उठतात आणि या सर्व भोजनावळी सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतात. अन्नदान करण्याचं काम राजा, अन्नदान करण्यासाठी, लोकांना सहकार्य करण्यासाठी, लोकांना प्रेम देण्यासाठी किंवा लोकांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी. आमचा राजा हा कमी मागे पुढे पाहत नाही. स्वराज्याचा दान आमचा दानशूर आहे, उदारमतवादी आहे, मोठ्या मनाचा राजा आहे, दिलदार राजा आहे, मोठ्या मनाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले दूत दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव गुणगौरव उधो करत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज तेवढ्या तोडीचे होते, तेवढ्या योग्यतेचे होते आणि तेवढ्या क्षमतेचे होते. म्हणूनच दूत अशा प्रकारची कामं प्रामाणिकपणे करत होती. 6 क्रमांकचं कर्तव्य आहे, वैशिष्ट्य आहे, सहनशीलता असावी व क्रोध नसावा. कोणामध्ये? दूतामध्ये सहनशीलता असावी, सहनशीलता असावी व क्रोध नसावा. एखाद्यानं समजा काही जर बोललं किंवा राजानं काही बोललं, राजाने काही म्हणाले, राजाने काही म्हटलं, तरी दूत हा संयमी असला पाहिजे, शांत असला पाहिजे. माझा राजाने काही बोलला म्हणून लगेच हां मला कसं काय बोलू शकता, मी दूत आहे, मी तुमचं काय ऐकून घेऊ शकतो. बघा आजची माणसं ऐकून घेतात का पहा. म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. म्हणून शिवशाही आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आज साधं लहान लेकरूसुद्धा, छोटं लेकरूसुद्धा बापाला बोलू देत नाही, त्याच्याकडे सुद्धा सहनशीलता नाही. काय राज्य स्थापन होणार आहे, काय हिंदवी स्वराज्य स्थापना होणार आहे, काय शिवशाही तयार होणार आहे? होणार नाही मुलांनो. म्हणून सहनशीलता फार महत्त्वाचा गुण आहे आणि अशा प्रकारचा गुण प्रत्येकाच्या अंगी भिनला पाहिजे, प्रत्येकाच्या अंगी असला पाहिजे आणि प्रत्येकाच्या अंगी मुरला पाहिजे. सहनशीलता असावी व क्रोध नसावा. क्रोध तर प्रचंड आहे. क्रोधाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे मन आहे मुलांनो, अतिराग भीक माग. पहा, स्वराजाप्रती संयम असावा. उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दूताला जर समजा फाड 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 जर बोलले, तुला कळत नाही, तुला समजत नाही, मनानं काय केलास, असं जरी म्हणलं तरी राजानं जी साहेब, हुजूर राजे, अशाच पद्धतीनं संयम राजाच्या प्रती व्यक्त केला पाहिजे. स्वराजाप्रती संयम, स्वराजाच्या प्रती आग पकड, क्रोध, मोठ्यानं बोलणे, आवाज वाढवणे असं करता कामा नये. पहा, आणि म्हणूनच आणखी एक गुण महत्त्वाचा आहे दूताच्या अंगी, नम्रता, लवचिकता. बा, नम्रता आणि लवचिकता. आपण किती नम्र वागतो आईवडिलांच्या प्रती, गुरुजनांच्या प्रती, मोठ्या माणसाच्या प्रती, मोठ्या व्यक्तींच्या प्रती. आणि लवचिकता, लवाडीसारखी लवचिकता असली पाहिजे मुला. लवाडी पाहिली असेल किंवा पाहिली नसेल, आम्ही लहानपणी खूप पाहिलेल्या आहे लवाड्या. शेतामध्ये उगवतात, नदीच्या ओढ्यात असतात, नदीच्या ओढ्यामध्ये असतात, मध्ये सेंटरला मध्यभागी असतात. ओढा भरून वाहू लागला की लवाडी ही अशी वागते. पहा, आणि ओढा ओसरला, कमी झाला की लवाडी अशी तयार होत असते. परिस्थिती प्रसंग पाहून नम्र झालं पाहिजे असं, आणि असं झालं पाहिजे. आता सध्याची मुलंही असंच आहे, 24 तास परिस्थिती प्रसंग कसाही झाला असं टाईटच आहे परिस्थिती. हे अशी गुण असलेली माणसं ही यशस्वी होऊ शकत नाही जीवनामध्ये. उद्धट नसावा, राजाला 4 गोष्टी सुनावरा नसावा, राजाशी आरेरावी करणारा नसावा, राजा सांगेल ते ऐकणारा असावा, राजा जे सांगेल ते प्रमाण मांडणारा दूत असावा. हे अशा प्रकारची गुणवैभवता, गुणविविधता दूताच्या अंगी असणं गरजेचं आहे. आणि बाकीचे जे आणखी काही मुद्दे आहेत ते आपण
उद्याच्या तासाला पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.